नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन सिरीज। तर चालू करूयात। नंबर 1, कोणते जीवनसत्व रक्त साठवण्याकरता उपयुक्त आहेत? तर याचं उत्तर असं आहे व्हिटॅमिन के। नंबर 2, कार्बोहायड्रेटच्या पचनाची सुरुवात कोणत्या इंद्रियापासून होते? तर मुख पोकळी यापासून पचनाची सुरुवात होते। तर 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स 4 कॅलरीज भेटते। 1 ग्रॅम फॅट पासून 9 कॅलरीज, तर 1 ग्रॅम प्रोटीन पासून 4 कॅलरीज मिळते। नंबर 3, आरोग्य विभागाचे स्तर किती? तर 4। नंबर 4, काविळ्या रोगाची साथ पाण्याच्या अशुद्धीने कोणत्या वर्षी दिल्लीत पसरली? तर याचं उत्तर असं आहे 1957 साली। प्रथमोपचार योजना कोणी आणली? याचं उत्तर असं आहे इस्मार्च यांनी। नंतर आहेत नंबर 6, आरबीसीचा कालावधी किती आहे? तर याचं उत्तर आहे 120 डेज, 120 दिवसांसाठी। नंबर 7, आरबीसीसला काय म्हणतात? तर आरबीसीसला इरिथ्रोसाइट्स असे म्हणतात। नंबर 8, सारसाहा रोग कशावर परिणाम करतो? तर याचं उत्तर असं आहे श्वसन क्रिया, म्हणजे श्वसन मार्गावरती परिणाम करतो। नंबर 9, पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याला तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं उत्तर असं आहे पोषण। पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याला तयार करण्याच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात। नंबर 10, अन्न साखळीमधील शाकाहारी प्राणी? तर प्राथमिक ग्राहक। नंबर 11, महाराष्ट्र ग्राम स्वच्छता अभियान काय आहे? तर संत गाडगे बाबा महाराष्ट्र ग्राम स्वच्छता अभियान असे याचे नाव आहे। नंबर 12, माणसाकडून कशाचे पचन होत नाही? सेल्युलोज। याचं उत्तर काय आहे? सेल्युलोज। कारण सेल्युलोज पचन करण्यासाठी सेल्युलोज हा विकर महत्त्वाचा असतो, जो माणसाच्या शरीरामध्ये अवेलेबल नसतो। नंतर आहेत नंबर 13, मानसिक आजार कार्यक्रम कधीपासून सुरू झाला? तर याचं उत्तर आहे 1982 साली। नंबर 14, ब्लू बेबी। ब्लू बेबी म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे जन्मजात हृदयरोग असलेल्या बालकांना ब्लू बेबी असे म्हणतात। नंबर 15, बाल कामगारांसाठी कायदे करण्याचे धोरण कधी आखण्यात आले? तर 1978 साली। नंबर 16, सायबर गुन्ह्यांवर परिणाम करणारे पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र। नंबर 17, मानवी शरीरातील गुणसूत्रे किती? तर मानवी शरीरामध्ये एकूण 46 गुणसूत्रे आहेत। जर तुम्हाला जोड्या विचारल्यात मानवी शरीरातील जोड्या किती, तर त्याचं उत्तर आहे 23। म्हणजे त्यामध्ये 22 जे पेयर्स आहेत ते सेम आहेत आणि 23वी जी जोडी आहे त्यामध्ये XX आणि XY असे क्रोमोझोम म्हणजे गुणसूत्रे जे आहेत ते वेगवेगळे आहेत। फक्त 23 आहे जोडीमध्ये, बाकीच्या 22 जोड्या या सेम आहेत। नंबर 18, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना सैनिकी पेशी म्हणतात? तर याचं उत्तर असं आहे WBC। WBCला ल्युकोसाइट्स असे म्हणतात। WBCचा लाईफ स्पॅन हा 12 ते 20 दिवसांचा असतो। तसेच WBCचे प्रकार काय? ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट, बेसोफिल, इसोफिल, न्यूट्रोफिल्स असे WBCचे प्रकार आहेत। नंतर आहेत नंबर 19, प्लेटलेट्सचा लाईफ स्पॅन किती? तर त्याचा लाईफ स्पॅन आहे 7 ते 10 दिवस। आपण बघितलंय आरबीसीचा किती? 120 डेज, WBCचा 12 ते 20 दिवस आणि प्लेटलेट्सचा 7 ते 10 दिवस। नंतर आहेत नंबर 20, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक हार्मोन कोणते? इम्पॉर्टंट, तर आहेत ऑक्सिटोसिन। नंबर 21, पिवळा ताप कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे अर्बो व्हायरसमुळे। नंबर 22, भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला? तर याचं उत्तर आहे मिथेल आयसोसायनेट। या वायूमुळे भोपाळ वायू दुर्घटना घडली होती। नंबर 23, मद्यपानामुळे कशाचा अभाव पडतो? तर यामुळे नायसिन व्हिटॅमिन असते ना, तर त्याचा अभाव पडतो। ते वॉटर सोल्युबल बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन आहे आणि नायसिनला काय म्हणतात? तर व्हिटॅमिन B3। त्याचं जेनेरिक नेम काय आहे? निकोटॅनिक ॲसिड। नायसिनमुळे पेलग्रा हा आजार होतो। नंतर आहेत नंबर 24, आरबीसीस तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर इरिथ्रोपॉयसिस असे म्हणतात। नंबर 25, आरबीसीस कमी होण्याला काय म्हणतात? तर इरिथ्रोपेनिया। नंबर 26, आरबीसी जास्त होणे या प्रक्रियेला
इरिथ्रोसाइटोसिस असे म्हणतात. नंबर 27 RBC रिसर्च शास्त्र, तर त्याला इरिथ्रोपॅथी असे म्हणतात. नंबर 28 जगात प्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम कुठे चालू करण्यात आला, तर याचं उत्तर आहे भारत. नंतर आहेत नंबर 29 मिशन इंद्रधनुष्य 2014 25 डिसेंबर 2014 साली चालू करण्यात आलं. तर या इंद्रधनुष्यामध्ये किती 7 प्रकारचे आजार होते. TD टिटॅनस अँड डिप्थेरिया, पोलिओ वॅक्सिन, मिझल्स अँड रुबेला, PCV त्याचं लॉंग फॉर्म काय आहे निमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन. नंतर आहे JE जापानीज इन्सेफेलायटिस. तर याची उद्दिष्टे काय होती मिशन इंद्रधनुष्याची, गर्भवती व 2 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी सर्व उपलब्ध लसींसह पूर्ण लसीकरण करणे. आहेत मिशन इंद्रधनुष्य. नंतर आहेत नंबर 30 अपगार स्कोअर नॉर्मल. अपगार स्कोअर नॉर्मल किती, तर 0 ते 10. अपगार स्कोअर काय, A फॉर अपीअरन्स, P फॉर पल्स रेट, G फॉर ग्रॅमेस रिफ्लेक्स इरिटेबिलिटी, A फॉर ॲक्टिव्हिटी, R फॉर रिस्पिरेशन एफर्ट. म्हणजे A फॉर अपीअरन्स मीन्स त्वचेचा रंग, P फॉर पल्स रेट हृदय गती, G फॉर ग्रॅमेस रिफ्लेक्स इरिटेबिलिटी मीन्स प्रतिक्षिप्त क्रिया, A ॲक्टिव्हिटी स्नायूंना टोन, R रिस्पिरेशन एफर्ट श्वासोच्छवास दर. नंतर आहेत नंबर 31 कोणती शक्ती व ऊर्जा निर्माण करत नाही. म्हणजे आपण शरीरामध्ये कोणता पदार्थ घेतल्यानंतर त्याच्यापासून आपल्या शक्ती किंवा ऊर्जा मिळत नाही, तर काय आहे पाणी. पाण्यामुळे आपल्याला शक्ती किंवा ऊर्जा मिळत नाही. नंतर आहेत नंबर 32 मानवी हृदयाचा आवाज, तर हा 15 डेसिबल असतो. मानवी तर त्याचा साऊंड कसा येतो, आवाज कसा येतो, लफ डफ लफ डफ. नंतर आहेत नंबर 33 आशा. आशाचा लॉंग फॉर्म काय, तर ॲग्रिगेटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट. आशा ही प्रत्येक गावामध्ये 1000 लोकसंख्येसाठी एक असते अंगणवाडीमध्ये. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.